भारतात एवढं नव्हतं. भारतात जर उपनिषदांचा काळ बघितला तर आपल्याला खूप विदुषी महिला दिसणार, गार्गी, आणखी इतर महिला दिसणार. त्या महिला खूप विद्वान होत्या, पुरुषांच्या सोबत राहून त्या शास्त्रार्थ करत होत्या, एवढं त्यांचं महत्व होतं. पण तरी आजच्या काळात त्यांची योनांगाला महत्व, त्यांच्या विद्वत्तेला महत्व नाही, त्यांच्या योनांगाला महत्व. आपण आपली लाज त्यांच्या योनांगात ठेवलेली, त्यांच्या शरीरात ठेवलेली. काय गरज ते शरीर आहे का? ते शरीर असत्या तर गोष्ट वेगळी, ते शरीर न्यायला त्या विवेक आहे ना. आपण काय एखाद्या पोरी सोबत काही दुर्व्यवहार झाला, आपण ते बम मोठी गोष्ट, त्या पोरीचा हत्या झाली याची आपल्याला फिकर पडत नाही, त्या पोरीच्या शरीरावर कोण बोलतं याची फिकर पडते. काय गोष्ट आहे? तो मी वेगळा नाही आहे, गरज काय? पहिली गोष्ट तेही व्हायला नाही पाहिजे, हे माझं मत आहे. ते गोष्ट न हो याच्यासाठी अद्वैतच महत्वाचं, स्त्री सशक्तीसाठीच अद्वैत महत्वाचं. तो मी वेगळा नाही, ती मुलगी मी वेगळा नाही हो, हे जेव्हा समजलं, तिचं नुकसान ते माझं नुकसान, माझं नुकसान ते तिचं नुकसान, हे समजलं, आपण त्यांचं नुकसान कशानेच करू. इथं अद्वैत वेदांत गरजेचं आहे. सगळे जे थोर पुरुष आहे, जे महिलावादी आहे, त्यांच्या केंद्रावर अद्वैत होतं. त्यांना माहीत असो की ना असो, त्यांचे जे आचरण होते, त्यांचे जे कर्म होते ते अद्वैताचे होते.